नातेवाईकांना पैसे देण्यापूर्वी विचारा हे 10 प्रश्न. मित्रांनो, आपल्या आयुष्यात पैसा कमावणं जितकं कठीण असतं तितकंच कठीण असतं तो पैसा सांभाळणं. आपण पैसे कमावण्यासाठी खूप कष्ट करतो, आपल्या गरजा कमी करतो, स्वतःसाठी खर्च करीत नाही, पण कुटुंबासाठी, मुलांसाठी, भविष्यासाठी पैसा साठवतो. पण हाच मेहनतीने कमावलेला पैसा जेव्हा एखादा नातेवाईक मागतो तेव्हा आपल्याला नक्की काय करावं हे पटकन सुचत नाही. त्यावेळी आपण विचार करतो की नाही म्हणालो तर लोक काय म्हणतील, नाही म्हटल्याने नातेसंबंध खराब होतील का, मी स्वार्थी ठरीन का. खरं तर पैसे मागणाऱ्याला असं वाटायला हवं, पण लाज आपल्यालाच वाटते, कारण आपण भावनिक ब्लॅकमेलिंगमध्ये अडकलेलो असतो. अनेक वेळा आपण मदतही करतो, पण त्यानंतर बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की ना पैसा परत मिळाला, ना नातं नीट चांगलं राहिलं. उलट आपलाच पैसा आपण मागितला की आपणच वाईट ठरतो, आणि तो मागताना आपल्याला इतकं लाजल्यासारखं वाटतं की काही विचारूच नका. मित्रांनो, प्रश्न पैसा देण्याचा नाही, तर तो कसा द्यायचा किंवा द्यायचा की नाही हे ठरवण्याचा आहे. आपला पैसा आपल्या प्रचंड मेहनतीचा असतो, म्हणून त्या बाबतीत स्पष्टपणा नसेल तर आपलं नुकसान झालंच म्हणून समजा. म्हणून नातेवाईकच नाही, कोणालाही पैसे देण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचाराच. सर्वात आधी तर 1. लगेच होकार किंवा नकार देऊ नका. नातेवाईक किंवा ओळखीचा माणूस जेव्हा अचानक पैसे मागतो तेव्हा आपण आधी तर गांगरतो आणि भावनेच्या भरात लगेच निर्णय घेतो. त्या क्षणी समोरच्याचं रडणं, त्याची अडचण, त्याचा आवाज, त्याची घाई पाहून आपली बुद्धी काम करणं बंद करते आणि भावना पुढे येतात. अशा वेळी घेतलेला निर्णय बहुतेक वेळा चुकीचा ठरतो. घाईत घेतलेला निर्णय माणसाला नुकसानीकडे घेऊन जातो. म्हणून कोणीही पैसे मागितले तर त्या क्षणी त्वरित हो किंवा नाही म्हणू नका. फक्त एवढंच सांगा की मला तुमची अडचण समजते आहे, पण माझा पैसा सध्या वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेला आहे आणि मला थोडा वेळ हवा आहे. या वाक्यामुळे होतं काय, ना तुम्ही हो म्हणत आहात ना नाही म्हणत आहात. यामुळे तुमच्यावरचा ताण त्या वेळेपुरता कमी होतो आणि समोरच्यालाही कळतं की तुम्ही सहज वळणारे नाही आहात. त्याला जर खरोखरच गरज असेल तर तो इतर काहीतरी मार्ग शोधेल किंवा तुमच्या भावना समजून थोडा थांबेल. हाच काही वेळ तुमच्यासाठी ढाल ठरतो. अनेक वेळा समस्या याच टप्प्यावर संपून जाते. 2. त्या व्यक्तीला न लाजता पैसे परत कसे देणार हे विचारा. पैसे मागणारा बहुतेक वेळा मी लवकर देईन पैसे असं म्हणतो, पण कसा आणि नक्की कधी देणार हे मात्र सांगत नाही. इथेच खरी अडचण येते. तुम्ही त्याचं मन न दुखावता शांतपणे विचारायचं आहे की हा पैसा परत कसा येणार आहे, म्हणजे कोणत्या उत्पन्नातून, कोणत्या तारखेला किंवा कुठल्या मार्गाने. जो माणूस प्रामाणिक असतो त्याच्याकडे याचं उत्तर तयार असतं. पगार, व्यवसाय, FD, एखादी येणारी रक्कम असं तो स्पष्ट सांगतो. पण ज्याची नियत बरोबर नसते तो आपल्याला गोल गोल फिरवत राहतो, विषय बदलतो किंवा माझ्यावर विश्वास नाही का असं म्हणून इमोशनली ब्लॅकमेल करतो. हा तुमच्यासाठी रेड सिग्नल असतो. तुम्ही इथेच सावध व्हायचं आहे. विश्वास नात्यासाठी महत्त्वाचा असतो, पण पैशासाठी नियोजन जास्त महत्त्वाचं असतं. त्या व्यक्तीचा पुढचा काहीच प्लॅन नसेल तर पैसा परत येण्याची शक्यता फारच कमी असते. 3. पैशांमुळे नात्यात वाईटपणा येतो हे त्यांना समजावून सांगा. पैशावरून नातं खराब होणं हे कोणालाच नको असतं, म्हणून हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. जर समोरचा पैशाच्या बाबतीत ठोस उत्तर देत नसेल तर त्याच्याशी भांडण न करता या नात्याचाच आधार घ्या. त्याला सांगा पैशामुळे आपलं नातं बिघडता कामा नये. जर त्याच्याकडे परतफेडीची काहीच सोय नसेल आणि उद्या वाद झाला तर दोघांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. हे तुला चालणार आहे का असं म्हणून मला तर हे पटत नाही, म्हणून आपण हे टाळूया असं सांगा. या वाक्यामुळे तुम्ही वाईट ठरत नाही. तुमच्याने शक्य असेल तर थोडीफार मदत करा. यामुळे तुम्ही नातं जपणारा माणूस म्हणून समोर येता. समोरच्यालाही विरोध करता येत नाही, कारण तोही नात्याच्या नावाखालीच पैसे मागत असतो. 4. अट ठेवायला, हमी मागायला संकोच करू नका. पैसा तुमचा आहे, त्यामुळे अटही तुमची असणं चुकीचं नाही. ज्याला खात्री आहे की तो पैसा परत देणार आहे त्याला हमी द्यायला भीती वाटत नाही. पोस्ट डेटेड चेक, लेखी हमी किंवा एखादी वस्तू ठेवणं हा व्यवहाराचा भाग आहे, अविश्वास नाही. पण अनेक लोक याच टप्प्यावर चिडतात, रागावतात, नात्याची आठवण करून देतात. पण अशावेळी हे लक्षात घ्या की हा राग तुमच्यावर नाही तर त्यांची खरी बाजू उघडी पडत असल्यामुळे असतो.
कोणतंही बंधन न घालता दिलेला पैसा कधीच परत येत नाही. म्हणून व्यवहारात भावनांपेक्षा शहाणपण महत्त्वाचं असतं. 5. तुम्हाला बुजल्यासारखं वाटत असेल तर तिसऱ्या व्यक्तीचा आधार घ्या. कधीकधी आपल्याला डायरेक्ट नाही म्हणायला अवघड वाटतं, विशेषतः समोरचा वयाने मोठा किंवा जवळचा असेल तर. अशा वेळी स्वतःला बाजूला ठेवा. सांगा की आर्थिक निर्णय वडील किंवा माझे CA किंवा पत्नीशी चर्चा करून घेतो आणि त्यांनी सध्या परवानगी दिलेली नाही. यामुळे वाद तुमच्या अंगावर येत नाही. समोरचा जास्त आग्रह धरू शकत नाही, कारण तो थेट नकार दिलेल्या व्यक्तीशी बोलू शकत नाही. हा उपायही फार उपयोगी ठरतो, कारण यात तुम्ही वाईट ठरत नाही आणि नातंही बिघडत नाही. 6. पैसा उपलब्ध नाही असा समज जाणीवपूर्वक तयार करा. बहुतेक लोक तुमच्याकडे पैसा मागतात कारण त्यांच्या मनात एक ठाम समज असतो की तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. त्यांना वाटतं की तुमचा हा पैसा थोडेसे प्रयत्न करून काढता येईल आणि तुमच्याकडे भरपूर असल्याने तुम्हाला त्याचा फार फरक पडणार नाही. हा गैरसमज तोडणं खूप गरजेचं असतं. तुम्ही त्यांना शांतपणे सांगायला हवं की पैसा आहे, पण तो हाताशी नाही. तो FDमध्ये, प्लॉटमध्ये, कर्जाच्या हप्त्यात किंवा एखाद्या लॉंग टर्म गुंतवणुकीमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे तो लगेच काढणं शक्य नाही. हे ऐकल्यावर समोरच्याच्या डोक्यात लगेच विचार सुरू होतो की आता पटकन पैसा मिळणार नाही. अशावेळी त्याचा मागण्याचा आत्मविश्वास कमी होतो आणि आग्रहाची तीव्रता आपोआप घटते. खरं पाहता यात खोटेपणा काहीच नाही, तर वास्तव मांडणं आहे. कारण बहुतांश लोकांचा पैसा खरोखरच कुठे ना कुठे गुंतवलेला असतो. 7. अडकवलेला पैसा काढल्यावर तुमचं होणारं नुकसान त्यांना स्पष्टपणे सांगा. समजा तुम्ही खूप वेळा सांगूनही समोरचा अजूनही हट्ट धरून बसलेला आहे आणि तो म्हणतो आहे की काहीतरी मार्ग काढाच. अशावेळी पुढचा उपाय वापरायचा, तो म्हणजे तुम्ही त्याला स्पष्टच सांगायचं की अडकवलेला पैसा काढला तर तुमचं खूप नुकसान होणार आहे. म्हणजे FD तोडली तर व्याज कमी मिळेल, दंड लागेल, काही हजारांचा फटका बसेल. हे सगळं शांतपणे समजावून सांगा. त्यानंतर त्याला अत्यंत साधा प्रश्न विचारा की हे तुला योग्य वाटतं का? इथेच बहुतेक लोक मागे हटतात, कारण उधार मागणारा माणूस कधीच दुसऱ्याचं नुकसान भरायला तयार नसतो. त्याला स्वतःचा फायदा हवा असतो. ज्या क्षणी त्याला कळतं की यामध्ये त्यालाच काहीतरी देणं लागेल, त्या क्षणी त्याची मागण्याची उत्सुकता संपते. हा मुद्दा फार प्रभावी आहे, कारण यात तुम्ही थेट नकार दिलेला नसतो, पण तुम्ही परिस्थिती अशी बनवलेली असते की समोरचा स्वतःच माघार घेतो. 8. जर एखाद्याची खरंच अडचण असेल तर उधार न देता तुम्हाला शक्य होईल इतपत मर्यादित मदत करायला काहीच हरकत नाही. कधीकधी समोरचा माणूस खरोखरच अडचणीत असतो आणि तुम्हालाही ते माहीत असतं, पण त्याची आर्थिक परिस्थिती अशी असते की तो पैसा परत देऊ शकणार नाही, हेही तुम्हाला ठाऊक असतं. अशावेळी त्याला मोठी रक्कम उधार देणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं असतं, कारण पैसा जाणारच आणि नातंही बिघडणार. अशा परिस्थितीत उधार देण्याऐवजी मर्यादित मदत द्यावी, म्हणजेच थोडी रक्कम द्यायची आणि स्पष्ट सांगायचं की परत करण्याची गरज नाही. यामुळे 3 फायदे होतात. एक म्हणजे तुमचं मोठं नुकसान होत नाही, दुसरं म्हणजे समोरचा तुमचा कर्जदारही होत नाही आणि तिसरं म्हणजे भविष्यात तो पुन्हा मोठी रक्कम मागायची हिंमत करत नाही. ही मदत म्हणजे शहाणपणाचं दान असतं. 9. अगदी मोठी रक्कम द्यायची वेळ आलीच तर नात्यापेक्षा कागदाला जास्त महत्त्व द्या. जर कोणी व्यवसायासाठी, घरासाठी किंवा मोठ्या व्यवहारासाठी लाखो रुपये मागत असेल तर भावनिक विचार पूर्णपणे बाजूला ठेवायला हवे. इथे नातं महत्त्वाचं नसतं, तर सुरक्षितता महत्त्वाची असते. अशावेळी लेखी करार, पोस्ट डेटेड चेक सगळं कागदावर असणं गरजेचं असतं. हे अविश्वास दाखवणं नाही, तर स्वतःच्या मेहनतीच्या पैशाचं संरक्षण करणं आहे. ज्याची नियत स्वच्छ असते त्याला कागदावर सही करायला कधीच अडचण नसते. पण जो माणूस आपल्यात कागद कसले असं म्हणतो तोच पुढे वाद निर्माण करतो आणि आपल्याला मोठ्या अडचणीत आणू शकतो. या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज अनेक लोक कोर्टाच्या फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे मोठ्या व्यवहारात भावना नाही तर नियम महत्त्वाचे, हे लक्षात ठेवा. 10. नातं फक्त पैशावर टिकलेलं आहे की माणुसकीवर, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. शेवटी एक कडू पण खरी गोष्ट समजून घ्यावी लागते. जर फक्त पैसा दिला नाही म्हणून कोणी तुमच्याशी नातं तोडत असेल तर ते नातं आधीपासूनच कमकुवत आहे. ते नातं माणुसकीवर नाही तर स्वार्थावर उभं आहे. अशा नात्यांसाठी स्वतःचं भविष्य धोक्यात घालणं चुकीचं आहे. तुमची जबाबदारी आधी स्वतःकडे आणि कुटुंबाकडे आहे.
प्रत्येक वेळी होकार देणं म्हणजे चांगुलपणा नाही. कधीकधी स्वतःसाठी ठाम उभं राहणं हाच खरा स्वाभिमान असतो. स्वतःच्या पैशाची किंमत ओळखणारा माणूसच जीवनात शांतपणे जगू शकतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यात नातेसंबंध आणि पैसा हे दोन्ही महत्त्वाचे आणि तितकेच संवेदनशील विषय आहेत. नातं तुटलं की वेदना होतात आणि पैसा गेला की जीवनात असुरक्षितता येते आणि दोन्ही एकमेकात मिसळले की भयानक त्रास होतो. प्रत्येक माणसाने हे समजून घेतलं पाहिजे की आपली कमाई ही आपण गाळलेल्या घामाची किंमत आहे. ती अशी सहज कुणाच्या हाती देण्याची गोष्ट नाही. त्याचवेळी नातंही जपता आलं पाहिजे. पैशांसाठी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ नये यासाठी शब्द जपून वापरणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पैशांसाठी स्पष्ट बोलणं म्हणजे कठोर होणं नसतं, तर स्वतःशी प्रामाणिक राहणं असतं. जी लोकं समजून घेतात ते तुमच्या मर्यादांचाही आदर करतात आणि जी नाती फक्त फायद्यावर टिकलेली असतात ती या कारणामुळे हळूहळू आपोआप दूर होतात. मित्रांनो, आपल्याला आयुष्यात सगळ्यांना खुश ठेवता येत नाही, पण स्वतःशी स्वतःच्या मूल्यांशी मात्र आपल्याला प्रामाणिक राहता येतं. पैसा टिकवा, योग्य वेळी गरजूंना मदतही करा. आपल्याला माणुसकी सोडायची नाही, पण माणुसकी जपताना स्वतःचं नुकसानही करून घ्यायचं नाही. हे संतुलन जमलं की तुम्ही आयुष्याचा खूप चांगल्या प्रकारे समतोल साधला म्हणून समजा. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.